नागपूर महापालिकेच्या रणसंग्रामात राजकारणासोबत भावनांचाही संघर्ष पाहायला मिळतो। वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करणाऱ्यांना उमेदवारी न मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अशा संघर्षातून अपर्णा आणि सुनील मानेकर हे दाम्पत्य आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे। मशाल चिन्हावर लढत देत हे दाम्पत्य थेट जनतेत जाऊन संवाद साधताना दिसत आहे। प्रचारादरम्यान स्थानिक नागरिक आपल्या व्यथा समस्या मोकळेपणाने मांडत आहेत। प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा त्यांचा निर्धार आहे। मी जनतेचा माणूस आहे हीच ओळख सांगत विकासाचं स्वप्न घेऊन मानेकर दाम्पत्य मैदानात उतरला आहे। नमस्कार, मी अर्पणा सुनील मानेकर, प्रभाग क्रमांक 34 क गट। येत्या 15 तारखेला महानगरपालिकेचे इलेक्शन येऊ घातलेलं आहे। हा आपल्या लोकशाहीचा एक मोठा उत्सव आहे। मी आपल्या समस्त प्रभाग 34च्या जनतेला विनंती करीन की येत्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी जेही असतील, महिला पुरुष, कारण संक्रांतीचा काळ आहे, तर तो काळ आपल्याला पतंग उडवणे किंवा तिळाचे लाडू खाणे ह्यात घालवायचा नाही आहे। सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क गाजवायचा आहे आणि सगळ्यांनी योग्य निर्णय घेऊन योग्य विचार करून मशालचीच बटन दाबायचे आहे आणि आम्हाला भरभरून मतांनी विजयी करायचे आहेत। आमचे विजनही तुम्हाला माहिती आहेत की सामाजिक आणि शैक्षणिक हे आमचे मेन हेतू आहेत। तर तुम्ही नक्की 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 आमच्या मशाल चिन्हाची बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा। प्रभाग क्रमांक 34 साठी आपण कुठलं विजन घेऊन पुढे आलात? प्रभाग क्रमांक 34 साठी आम्ही दोघंही उभे आहोत, त्याच्यामुळे दोघांची विजन वेगवेगळे आहेत। मी प्रभाग क्रमांक 34च्या जनतेला सांगेल की तुमच्या नगराचा विकास आणि तुमच्या नगराच्या समस्या हे विजन दादा सांभाळतील, म्हणून सुनील दादांना भरपूर मतांनी विजयी करा। आणि राहिला महिला स्वयंरोजगार, महिला सुशिक्षीकरण, विद्यार्थी विकास, महिला आरोग्य आणि इतर जो विकास आहे तो मी करेन, म्हणून दोघांनाही भरभरून मतं द्या आणि विजयी करा। तुमच्या प्रभागासाठी सर्वप्रथम कुठल्या कामापासून सुरुवात करणार आहात? मी सांगितल्याप्रमाणे मला रस्ता ही समस्या खूप जास्त वाटली मी जिथे जिथे गेली, कारण मला स्वतःलाच पैदलवारीमध्ये त्रास होते, मला जाणवलं। कारण मी बघायची, मला असं वाटायचं की खूप छान एरियामधले रस्ते बनलेले आहे, पण मी जशी आत गेली ते मला जाणीव झाली की रोडची फार जास्त दुर्दशा आहे आणि त्याकडे जर लक्ष दिले नाही तर ॲक्सिडेंटचे प्रमाण आणि हे ते वाढत असेल। कारण आमच्या रॅलीमध्ये पण 1-2 महिला ॲक्च्युली पाय मुरगडल्यासारख्या स्लिप झाल्या, म्हणून मी माझं पहिलं विजन आहे की ही जी रस्त्याची समस्या आहे ना, याच्याकडे बारकाईने लक्ष देणं खूप जास्त आवश्यक आहे। नमस्कार, मी सुनील साहेबराव मानेकर, प्रभाग 34 ड गटामधून ओपन पुरुष म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। सगळ्या नागरिकांना एकच विनंती आहे माझ्या प्रभागातल्या की आपण सद्सद्बुद्धीचा वापर करावा आणि येणाऱ्या 15 तारखेला सकाळी 7:30 वाजतापासून तर 5:30 पर्यंत मतदान करायला आपण जावं। परंतु सकाळी सकाळी गर्दी राहत नाही, त्या कारणाने सकाळी सकाळीच आपण जावं। संक्रांतीचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे, परंतु त्यापेक्षाही लोकशाहीचा उत्साहाचा दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानाला आपण मानतो आहे, तर त्यामुळे लोकशाही आपण उत्साहात साजरी करावी आणि आपण या उत्साहात सगळे लोक सहभागी व्हाल आणि या उत्साहात सहभागी होऊन आपण मतदान कराल, हीच आपल्याला विनंती आहे। काय विजन घेतलेलं आहे आपण निवडणुकीच्या रिंगणात असताना? विजन असं आहे की ह्या प्रभागामध्ये अनेक समस्या आहे आणि ह्या समस्याचं निराकरण करण्यासाठी मी सक्षम आहे। मला महानगरपालिकेचा अनुभव आहे, मला मंत्रालयाचा अनुभव आहे आणि माझे सगळ्या पक्षाशी, सगळ्या पार्टीतल्या लोकांशी माझे स्वतःचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत आणि नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही पार्टीचे का लोक असणार असो तर ते माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील, एवढा मला आत्मविश्वास आहे। गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झालेल्या आहेत आणि नगरसेवक देखील नव्हता। आता जर तुम्ही नगरसेवक पडता तर असं वाटतं का तुम्हाला की ती जबाबदारी आणि तो प्रभाव तुमच्यावर पडेल? नाही, असं वगैरे काही नाही वाटलं मला, कारण फिरत असताना लोकांना फेस रीडिंग, लोकांना आमचा जो चेहरा आहे त्यांना माहिती आहे की हे लोक ताकदीचे आहे, यांना काम करण्यास आवड आहे, सामाजिक काम करण्यात आवड आहे आणि माझ्या घरी लोक इझी टू ॲक्सेस आहे।
त्यांना कधी येऊ शकतात, ते 24 घंटे आमच्या घरचे दरवाजे खुले आहे आणि हे सर्वसामान्य जनतेला कळतं, त्यांना माहिती आहे की कोण व्यक्ती कसा आहे. त्यामुळे मला नाही वाटत की ह्यात खूप काही फरक माझ्यासाठी पडत असेल.